तसं बघितलं तर माझी आणि मॅडमची खूप ओळख होती असा अजिबात प्रकार नव्हता. पण का कुणास ठाऊक आमची अगदी प्रथम भेट झाली तेव्हापासूनच मॅडम माझ्याशी खूप छान वागत बोलत असत. खरं तर आमच्या वयात अंतर खूप होतं. आमच्या आवडीनिवडी ग्रुप्स खूप वेगळे होते, पण तरीही आमचं जमलं एवढं खरं. त्याचं कारण असं की पहिल्यापासूनच मॅडम माझ्याशी प्रेमानं आपुलकीनं कौतुकाने बोलत असत. सहज जाता येता जरी आम्ही एकमेकींना दिसलो तरीही त्या माझी अगदी आपुलकीनं चौकशी करत. मला आठवतं, मी तेव्हा नुकतीच नोकरीला लागले होते. पहिला आठवडा झाला असेल नसेल. घरापासून तसं ऑफिस लांब होतं. मला गाडी येतच नव्हती, त्यामुळे बसनं जा ये करणं क्रमप्राप्त होतं. पहिल्या दिवशी अभयनं रजा घेतली होती. मुद्दाम माझ्याबरोबर तो ऑफिसपाशी आला होता. बस स्टॉप, बसचा नंबर, वेळा हे सगळं एका कागदावर त्यानं लिहिलं होतं. तो कागद मला माझ्या पर्समधल्या डायरीत ठेवायला लावला होता. मग तो म्हणाला, हे बघ अमृता, आजवर कधी एकटीने कुठे जाण्याची काही करायची वेळ तुझ्यावर आली नव्हती, पण आत्ता मात्र तुला एकटीला जा ये करायची आहे. तेव्हा बसचं टाईम टेबल लिहिलेला हा कागद अगदी जपून ठेव. घरातून ऑफिसमधनं वेळेवर निघ, म्हणजे कुठेच उशीर नको. काय? अभयच्या बोलण्यावर मी मान डोलावली. त्याच्या सांगण्याप्रमाणे तो कागद खरोखर जपून ठेवला. नाही म्हटलं तरी मलाही टेन्शन होतंच. एक तर लग्न नुकतंच झालेलं होतं आणि दुसरं म्हणजे नोकरीही नवीनच, पहिलीच वेळ. आजवर तशी मी घर कोंबडीच होते. घरापासून शाळा कॉलेज दोन्ही जवळ होतं. साहजिकच जाणं येणं मी चालतच करत असे. कधी बसच्या फंद्यात पडायची वेळच आली नव्हती. पण आत्ता मात्र बसशिवाय पर्यायच नव्हता. ऑफिस सुटलं की 10 मिनिटांनी बस असे. त्यामुळे जरी हळूहळू चालत गेलं तरी बस मिळणं शक्य असे. पण बस आधीच इतकी खचाखच भरून आलेली असे की पहिल्या बसला मला कधीच जागा मिळत नसे. दुसऱ्या बसला देखील जेमतेम मिळत असे, पण तरीही रांगेत आपला नंबर लवकर लागावा म्हणून भराभर जायचं इतकंच. मला फक्त नवल एका गोष्टीचं वाटत असे की मॅडम माझ्या नंतर सावकाश ऑफिसमधनं बाहेर पडत, पण तरी त्या बसमध्ये छान आरामशीर बसलेल्या दिसत. हे कसं? हे एक कोडच होतं मला. पण ते कोडही लवकरच उलगडलं. त्या दिवशी मी अशीच भराभर चाललेली असताना मागून शुक 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 असा आवाज आला. वळून बघितलं तर त्या मॅडम होत्या. मी बघतात हसून मला म्हणाल्या, अगं किती भराभर चालतेस, पळत सुटावं तशी. थांब की जरा, मलाही त्याच बसला यायचंय. होय, पण अहो इतकं भराभर जाऊन सुद्धा बसला जागा मिळत नाही. पहिली बस सोडावी लागते. म्हणूनच आपण दुसऱ्या बसला छान आरामात बसून जायचं. पहिल्या बससाठी पळापळ करायचीच नाही, मॅडम हसत म्हणाल्या. म्हणजे? काहीच न उमजून मी विचारलं. चल माझ्याबरोबर, म्हणजे कळेल. असं म्हणत गालातल्या गालात हसत मॅडम निघाल्या. त्या डावीकडे वळताच मी म्हटलं, पण मॅडम स्टॉप तर इकडे उजवीकडे वळल्यावर आहे. तेच तर तुला समजावून सांगते आता. अगं तू रोज ज्या स्टॉपला उभी राहतेस ना, तो स्टँडिंगचा स्टॉप आहे. त्यामुळे तिथे जी बस येते ती पूर्ण भरून आलेली असते. मग त्यात जागा कशी मिळणार? त्यापेक्षा हा जो डावीकडे वळल्यावरचा स्टॉप आहे तो स्टार्टिंग पॉईंट आहे. तिथे जायला वेळ लागतो. पहिली बस सुटते हे अगदी खरं आहे, पण दुसऱ्या बसमध्ये अगदी व्यवस्थित बसून येता येतं. चल मग, येतेस का माझ्याबरोबर? मॅडम असं म्हणाल्याबरोबर मान डोलावीत मी त्यांच्याबरोबर गेले. खरोखर त्या जी बस म्हणाल्या ती इतकी सुखकर होती की मी रोजच त्यांच्याबरोबर जायला लागले. अर्थातच माझी आणि मॅडमची मैत्री वाढली. वयात खूप फरक असूनही
आम्ही दोघीतला संवाद वाढला. आमच्या या मैत्रीबद्दल माझ्या इतर सगळ्या मैत्रिणींना खूप आश्चर्य वाटत असे. पण कुणी जर असं काही म्हणालं तर मी सांगायची, अगं उलट माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असून त्या इतकं मनमोकळं बोलतात माझ्याशी, याचंच मला अप्रूप वाटतं. खूप छान वाटतं त्या अशा गप्पा मारायला लागल्या की. आपण सगळ्या एकाच वाटेवरच्या वाटसरू. त्यामुळे त्यांचे काही अनुभव ऐकताना पुढची आणखी 2 वळणं समजून जावीत तसं वाटतं. मैत्रीण म्हणायची, अगं पण अमृता, मैत्रीत दोन्ही बाजूंना असा विश्वास वाटणं खूप जरुरीचं असतं. त्या जितक्या मोकळेपणाने तुझ्याशी मनमोकळं बोलू शकतात, तितकी तू बोलू शकतेस का? हो, अगदी. उलट मॅडम वयानं मोठ्या असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. एखाद्या गोष्टीबाबत सल्ला विचारता येतो, मी सांगितलं. माझं म्हणणं काही जणींना पटलं, काही जणींना नाही. पण कुणाला काय पटतं किंवा नाही यावर आमची मैत्री कुठे अवलंबून होती. एकदा बोलता बोलता मॅडम पटकन म्हणाल्या, अमृता, तुला नोकरी करायला आवडते की नाही? म्हणजे? मी गोंधळून विचारलं तसा त्यांनी तोच प्रश्न परत विचारला. मी अगदी प्रांजलपणे उत्तर दिलं, खरं सांगू का मॅडम, याबद्दल इतका खोलवर असा विचार कधी केलाच नव्हता. ग्रॅज्युएट झाल्यावर मैत्रिणींच्या नादानं मी अर्ज केला. नोकरी लागली. ती लग्नानंतर नवरा नोकरी करायलाच हवी असे जरी म्हणाला नसला तरी लागलेली नोकरी सोड असंही कधी म्हणाला नाही. घरी सासूबाई आहेत त्यामुळे विशेष त्रास नव्हता. माझी नोकरी चालू आहे इतकंच. तशी मी करिअरिस्ट वगैरे नाहीच. एकदम मनापासून हसत माझा हात धरत मॅडम म्हणाल्या, म्हणजे आपली केस तशी सारखीच आहे. नाही म्हटलं तरी मला खूप बरं वाटलं. ऑफिसमधल्याच एका सहकार्याशी मॅडमची खूप मैत्री होती. सुहास त्याचं नाव. सलगीनं मॅडम त्याला अरेतुरे म्हणत. कॉफी प्यायला, लंचला दोघं बरोबर जात असत. इतकंच काय, पुष्कळदा सुहास बसला आमच्याबरोबरच येत. त्या दोघांच्या मैत्रीची ऑफिसभर सर्व अर्थांनी चर्चा होईल. त्याची मॅडमला कल्पना होती, पण त्याचा परिणाम मात्र त्यांनी आपल्या वागण्यावर होऊ दिला नाही. मला बायका मुद्दाम विचारत, हे अमृता, बसला तू त्यांच्याबरोबर असतेस? ती दोघं एवढी काय गप्पा मारतात ग? तसं नाही बाई काय सांगता येत. मी खरं तेच उत्तर द्यायची. आपण कशा बोलतो तसेच दोघं जण बोलतात. अगदी कोणत्याही विषयावर बोलतात. दोघं बसमध्ये अगदी शेजारी बसतात ना ग? शक्यतोवर. मी पुन्हा खरं तेच सांगत असे. कारण कधीकधी बसला इतकी गर्दी असे, आम्हा तिघांना 3 टोकांना बसावं लागत असे. पण सुहास जर लवकर आले तर मात्र ते आमची जागा धरत. मॅडम अर्थातच त्यांच्या शेजारी बसत. मला त्यात कधीच काही गैर वाटलं नाही. पण बायका मात्र कॉमेंट्स करत, अगं तिच्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही म्हणे. हो ग, अगं कुणाला आवडेल? पण ती आपली खाक्या काही बदलत नाही. धाडसच नाही. काय असेल ते असो, पण सुहास कमालीचा देखणा होता हे मात्र खरं. अगदी मोह पडावा इतका देखणा. मॅडमचा नवरा मी बघितला होता. त्याला सुहासचा मत्सर वाटावा यात काहीच नवल नव्हतं. का कुणास ठाऊक एक दिवस मला मॅडम खूप नर्वस वाटल्या. मी त्यांना कारण विचारलं. पहिल्यांदा काही त्यांनी दाद लागू दिली नाही, पण मी अगदी पिच्छा पुरवला तेव्हा त्या म्हणाल्या, अगं माझ्या मिस्टरांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायची ठरवली आहे. का बरं? मी आश्चर्याने विचारलं. कारण त्याची अजून 7-8 वर्ष तरी सर्व्हिस होती. बरं काही साईड बिझनेस, इतर मन रमवणारे छंद वगैरे नव्हते. नोकरी एके नोकरी,
नोकरी दुने घर करणारा हा माणूस नोकरी सोडून घरी बसून काय करणार हा प्रश्नच होता. मॅडमना मी तसं म्हटलं तशा त्या मला म्हणाल्या, अगं हो ना. तेच तर मी किती वेळा आणि किती प्रकारे त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण पण काही एक मर्यादेपलीकडे आपण कुणाच्या जवळ जाऊ शकत नाही हेच खरं. मग ती व्यक्ती अगदी जरी आयुष्याचा जोडीदार असली तरीही आपण समजून घेऊ शकत नाही आणि काही समजावूनही देऊ शकत नाही. इतके दिवस मॅडमच्या चेहऱ्यावर कधीही न दिसलेली आगतिकता मला मॅडमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. आमच्याबरोबर असलेला सुहास पटकन म्हणाला, मी बोलू का या विषयावर त्यांच्याशी? नको रे बाबा, मॅडम एकदम तोडून टाकावं तशा म्हणाल्या. आधीच तुझ्यावरनं वादावादी होते आमच्यात. ते तर काय निमित्तालाच टेकलेले आहेत. तू काही बोललास की लगेच स्फोट होईल. सुहासचा चेहरा एकदम उतरला. पण सुहासची समजूत घालायच्या दृष्टीने त्या काहीच बोलल्या नाहीत. कदाचित तसं बोलण्यासारखं त्यांच्यापाशी काही नसेलही. पण मला मात्र खूप वाईट वाटलं हे खरं. माझ्याही एकदा मनात आलं की आपण मॅडमच्या मिस्टरांशी बोलावं. पण एक तर मी वयानं खूप लहान होते, दुसरं माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख अशी नव्हती. तेव्हा आपण त्या प्रकारात न पडणं श्रेयस्कर असं मी ठरवून टाकलं. मॅडमच्या मिस्टरांनी लेल्यांनी बोलल्याप्रमाणे खरंच अर्ली रिटायरमेंट घेतली. न राहून मी अभयशी या विषयावर बोलले. तसा तो म्हणाला, अगं अमृता, हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. तू सांगतेस त्याप्रमाणे त्यांच्या घरचं गडगंज आहे. ना मूल ना बाळ. मग कुठे बिघडलं त्यांनी नोकरी सोडली तर? अभय म्हणाला, त्यातही तसं बघितलं तर तथ्य होतंच की. पण लेल्यांनी रिटायरमेंट घेतल्यापासून बसला मॅडमची कंपनी आम्हाला मिळेनाशी झाली. कारण तेच खूपदा त्यांना सोडायला न्यायला येत असत. काही वेळा चहाची वेळी, लंचच्या वेळी येत. त्यावेळी सुहास तिथे असला तर मध्येच उठून निघून जाई. आसपासच्या बायकांमध्ये अशावेळी हमखास नेत्रपल्लवी होत असे. मलाही सुहासचं वागणं जरासं खटकत असे. मॅडम नसताना अडखळत का होईना, पण मी एकदा सुहासशी याबाबत बोलले. तसं तो म्हणाला, अगं अमृता, तुझ्या मॅडमला शिवानीला त्रास होऊ नये म्हणून तर मी असा उठून जातो. म्हणजे? अगं शिवानीची आणि माझी मैत्री मिस्टर लेल्यांना पसंत नाही आहे. त्यांना तिचा संशय होता म्हणून तर ते तिला सोडायला न्यायला येतात. चहाच्या लंचच्या वेळी मुद्दाम येऊन तिच्यावर वॉच ठेवतात. बाई ग, न राहून मी म्हटलं. खरं तर मी शिवानीला म्हटलं की जर माझ्यामुळे तुम्हा दोघात भांडणं होणार असतील तर आपण भेटणं बंद करू. पण तिचं म्हणणं, आपलं मन जर स्वच्छ असेल तर लोक आपल्याबद्दल काय बोलतात त्याला आपण कशासाठी भाव द्यायचा? ते संशय घेतात म्हणून आपण एकमेकांना भेटलो नाही किंवा चोरून भेटायला लागलो तर उद्या तेच आपला संशय खरा असल्याचं गावभर सांगत सुटतील. मी काहीही न बोलता गप्प बसले. कारण तसं बघितलं तर हा सगळाच इतका नाजूक आणि खाजगी मामला होता की माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीने याबाबत काही बोलणं म्हणजे नाक खुपसल्यासारखं झालं असतं. पण बहुधा सुहासलाही मन मोकळं करण्याच्या दृष्टीने कुणाशी तरी बोलणं गरजेचं वाटलं असावं. कारण मी काही बोललेच नाही तरीही तो आपण होऊन पुढे बोलायला लागला. म्हणाला, बिचारी शिवानी, या माणसापायी तिला काय काय सोसावं लागणार आहे कोण जाणे. कारण अगं अमृता, तो आता तिच्या मागे लागलाय की तूही अर्ली रिटायरमेंट घे. कारण काय तर म्हणे, मला खूप एकटं एकटं वाटतं. सुहासचं बोलणं ऐकताच एकूणच मॅडमच्या संसाराचं सगळं चित्र माझ्यासमोर उभं राहिलं.
मिस्टर लेल्यांचा एकूण स्वभाव लक्षात घेता काही ना काही कारण काढून ते सतत मॅडमना कटकट करत असावेत याची मला जाणीव झाली. या विचित्र परिस्थितीतून मॅडम कशा मार्ग काढणार आहेत तेच मला कळेना. नाही म्हटलं तरी तशी मी अगदी अस्वस्थ झाले, पण दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण एका मर्यादेपलीकडे काही करू शकत नाही हे तितकंच खरं. मिस्टर लेल्यांच्या सततच्या दबावामुळे की स्वतः मॅडम कंटाळल्या होत्या म्हणून कोण जाणे, पण त्यांच्याही बोलण्यातून अधूनमधून यायला लागलं. हल्ली मलाही खूप वाटतं अमृता की द्यावी नोकरी सोडून. तसा पैशांचा, दागिन्यांचा, कपड्यांचा, चैनीचा सोर्स मला कधीच नव्हता की ज्याच्यासाठी नोकरी करावी. पण तू जसं म्हणतेस तशी आपली नोकरी लागली म्हणून मी करत राहिले इतकंच. पण मॅडम, नोकरी सोडून घरी बसल्यावर करमेल का तुम्हाला? तो एक प्रश्न. आणि आता यांनी नोकरी सोडल्याने ते मला पुरा वैताग देतील हा एक प्रश्न. मॅडमचा चेहरा चांगलाच उतरला होता. मलाही वाईट वाटलं. एरवी मॅडम प्रत्येकाच्या अडचणीत सल्ला देत, शक्य ती मदत करत असत, पण आता मात्र त्या स्वतःच अडचणीत सापडल्या होत्या. त्यातूनही एकूण परिस्थिती तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात तशी होती. कारण सांगणार कोणाला आणि सांगणार तरी काय? पण या साऱ्यातून मॅडमची सुटका झाली ती अगदी चमत्कारिक प्रकारे. खरं तर त्याला सुटका तरी कसं म्हणावं हाही एक प्रश्नच होता. त्याचं असं झालं, एक दिवस मित्रांबरोबर ट्रिपला जातो असं सांगून मिस्टर लेले बाहेर पडले. ते लोणावळ्याला जाऊन रात्री 10पर्यंत परत येणार असं सांगून डबा वगैरे घेऊन गेले होते. पण प्रत्यक्षात मात्र दुपारी 2 वाजता मॅडमना ऑफिसमध्ये फोन आला. फोन मीच घेतला. मिस्टर लेले लोणावळ्या लोकलखाली सापडले होते. जागच्या जागीच त्यांचा देह छिन्न विछिन्न झाला होता. सुहासच मॅडमला सांभाळून घरी घेऊन जायला निघाला. कोणीतरी सुचवलं, मला जवळपास ढकललंच म्हणून मीही गेले. मॅडम ताठ डोळ्यांनी समोर बघत रिक्षात बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रूचा टिपूसही नव्हता. काय झालंय ते त्यांना समजलंच नाही की समजल्यामुळे धक्का बसून त्या बधीर अवस्थेत आल्यात हे मला समजायला काहीच मार्ग नव्हता. घरात दारात एकूणच खूप गर्दी जमलेली दिसत होती. ते अगदी स्वाभाविकच होतं. डेड बॉडी अजून घरी आणलेली दिसत नव्हती. पण नातलग मंडळी जमली होती. मोठमोठ्यानं रडारड वगैरे चालू झाली होती. बाहेरच्या खोलीत मधोमध जमिनीवरच फतकल मारून बसलेली मोठं कुंकू लावलेली बाई मिस्टर लेल्यांची बहीण होती हे कोणी न सांगताही मला लगेच समजलं. आम्ही तिघं रिक्षातून उतरलेले दिसताच वाटेतल्या दारातल्या मंडळींनी ताबडतोब बाजूला होत आम्हाला वाट करून दिली. एका बाजूला सुहास आणि दुसऱ्या बाजूला मी, असं दोघांनी धरूनच मॅडमना घरात आणलं. मला तर मनातून वाटत होतं, या क्षणी मॅडमना मला एखाद्या सायकॅट्रिस्टची गरज आहे, नाही तर मानसिकदृष्ट्या कोणत्याही क्षणी त्या खचून जातील अशी भीती वाटत होती. माझ्या मनात आलेला हा विचार कोणातरी जबाबदार व्यक्तीला सांगणं खूप गरजेचं होतं. त्या दृष्टीनेच मी मिस्टर लेल्यांच्या बहिणीकडे एक दृष्टिक्षेपही टाकला. पण आम्हा तिघांचं पाऊल उंबऱ्याच्या आत पडतं न पडतं तोच लेल्यांची बहीण ताट दिशी उठून उभी राहिली. गरागरा डोळे फिरवत मॅडमकडे बोट रोखत म्हणाली, आलीस? ये. अगं चांडाळनी, आपल्या या दोस्ताला घेऊन घरात शिरताना लाज नाही वाटली तुला? तुझ्या या असल्या वागण्यानंच माझ्या भावाने जीव दिलाय. त्या बाईचे ते शब्द ऐकताच इलेक्ट्रिकचा शॉक बसला
तसा सुहास एकदम दूर झाला. इतका वेळ अगदी निर्जीव यांत्रिकपणे आमच्याबरोबर असलेल्या मॅडमनी मला एकदम गळा मिठी मारली. भरल्या आवाजात त्या म्हणाल्या, बघितलं समृता, उभं आयुष्य मला त्यांनी काही दिलं नाहीये आणि जाताना केवढा मोठा कलंक देऊन गेले ते. एवढं बोलल्या आणि मॅडम मुक्त अनिर्बंधपणे रडायला लागल्या. पण का कोणास ठाऊक ते रडणं खरं होतं का? श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? गुंतागुंतीच्या पण निखळ नात्यावर असणारी, मानवी मनाचा ठाव घेणारी ही सुंदर कथा संपूर्ण ऐकली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. कारण तुमच्यातले बहुतेक कथाप्रेमी फक्त कथा ऐकतायत पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात आहेत. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पण हार्श कमेंट नका करू, त्यामुळे आमच्यासारख्या नवोदित कलाकारांचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यापेक्षा गुड सजेशन द्या, म्हणजे आम्ही इम्प्रूव्ह होऊ आणि सुंदर कथाकथन करायचा नक्कीच प्रयत्न करू. माझे प्रयत्न मी सोडणार नाहीच आहे. त्यामुळे रसिक श्रोते हो, आत्तापर्यंत जसा पाठिंबा दिला तसा पुढेही द्या, ही प्रेमळ विनंती. चला घेऊन येऊ पुन्हा अशीच सुंदर कथा. तोपर्यंत कथा ऐका आणि आनंदी राहा. नमस्कार.